नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 3 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र धनिष्ठा आहे. योग वज्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:29 ते 9:50 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:55 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 11:10 ते 12:31 आणि यमगंड काळ दुपारी 3:12 ते 4:32 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र बुधाबरोबर लाभ योग करणार आहे. हर्षलबरोबर केंद्र योग करणार आहे. याचप्रमाणे सकाळी 10:48 हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. सकाळी 10:48 हा चंद्र लाभ स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मात्र कार्यक्षेत्रा संदर्भातले जे सहकर्मी किंवा वरिष्ठ असतील त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. सकाळ नंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. काही अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकतील. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर चांगला काळ तुमचा जाऊ शकेल. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. सकाळी 10:48 हा चंद्र दशम स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड अतिशय चांगला दिसून येईल. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. भविष्यकालीन योजनेच्या संदर्भातले निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे सकाळ नंतरचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना तुमच्या समोर येतील जी तुमच्यासाठी शुभफलदायी असतील. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या लाभात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. सकाळी 10:48 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोकं वर करू शकतील. सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. मात्र सकाळ नंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहील. तुमच्या मनात असलेली कामं अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. थोडं फिरणं होईल मात्र कामं पूर्णत्वाला जाऊ शकेल. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही करू शकता.
जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. सकाळी 10:48 नंतर हा चंद्र अष्टम स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. छोटे मोठे मतभेद जाणवतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. काही इझी मनी तुम्हाला मात्र मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. सकाळी 10:48 नंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. सकाळनंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. खास करून वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही चांगल्या सुंदर संकल्पना तुमच्या समोर येऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. काही नवीन कामं कार्यक्षेत्राशी संबंधित तुम्ही सकाळनंतरच्या कालावधीमध्ये हाती येऊ शका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. सकाळी 10:48 नंतर हा चंद्र 6व्या स्थानात भ्रमण करणार आहे. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे सकाळनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही संकल्पना किंवा त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना घडामोडी घडतील. तुम्हाला चांगले काही संकेतसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. सकाळी 10:48 नंतर हा चंद्र पंचम स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून घरातील व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणावरून वादविवादाचे खटके होऊ शकतील. मात्र काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. सकाळनंतरचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. खास करून भाग्याची उत्तम साथ लाभेल. जी कामं तुम्हाला कठीण वाटत आहेत, अवघड वाटत आहेत, ज्यामध्ये विलंब होतो अशी कामं जरूर हाती घ्या. भाग्याची साथ चांगली लाभेल. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. सकाळी 10:48 नंतर हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर युतियोग करेल. आज सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. थोडंसं फ्रस्ट्रेशन दिसत येईल. मात्र सकाळनंतरचा कालावधी अतिशय उत्तम राहील. खास करून यामध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा नातेसंबंध सुधारते. याचप्रमाणे घरामध्ये काही नवीन वस्तू येण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सकाळी 10:48 नंतर हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल
आणि तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. सकाळ नंतरचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्रे व्यवहार करता अतिशय उत्तम प्रकारचा दिवस राहील. याचप्रमाणे तुमचे अंदाज बरोबर सुद्धा ठरू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सकाळी 10:48 हा चंद्र द्वितीयात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. तुमच्या मित्रपरिवाराला भेटीगाठी होतील. त्याचप्रमाणे आर्थिक संदर्भातले काही महत्त्वपूर्ण व्यवहारसुद्धा घडू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबर फार प्रमाणात वादविवादाच्या ठिणग्या उडू शकतील. काळजी घ्या. सकाळी नंतरचा कालावधी अतिशय उत्तम राहील. जी कामं हाती घ्याल पूर्ण करून दाखवाल. याचप्रमाणे काय महत्त्वपूर्ण लाभ मिळू शकतील. काय अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकते. महत्त्वपूर्ण गुंतवणुकासुद्धा होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या वेळस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सकाळी 10:48 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा कामाची सुरुवात अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे व्यवहार समोर येऊ शकतील. सकाळ नंतरचा कालावधी अतिशय उत्तम राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल, तुमचा मूड अतिशय उत्तम राहील. याचप्रमाणे काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सकाळी 10:48 हा चंद्र व्ययात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर युतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील आणि महत्त्वाचं म्हणजे काही सुंदर संकल्पना सुचू शकतील. सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडीशी धावपळ, दगदग, ट्रॅव्हलिंग वगैरे होऊ शकेल. स्वतःवरती थोडंसं नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 3 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.